डे 1 व्हिडिओ 3. जास्त पगार असूनही पैसे राहत नाहीत का? मित्रांनो, आज आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या सवयीमुळे वर्किंग प्रोफेशनल्स फायनान्शियल फ्रीडमपासून लांब राहतात. आणि त्या सवयीचं नाव आहे मित्रांनो लाईफस्टाईल इन्फ्लेशन. आज तुमचा पगार वाढतो, इन्कम वाढतं, पण सेविंग्स वाढत नाही का? याचं उत्तर आपण एका सोप्या उदाहरणात समजून घेऊया. लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे जसा पगार वाढतो तसेच खर्चही वाढवणं. जसा आज माझा पगार आहे 30,000, माझ्याकडे मोबाईल 15,000चा आहे. माझा पगार वाढेल 60,000 होईल, मग माझ्या गरजा पण वाढतील. म्हणजे मला वाटेल मोबाईल माझा 30,000चा असला पाहिजे, मी तो मोबाईल घेईल 30,000चा. परत माझा पगार वाढेल 1,00,000पर्यंत, माझ्या गरजा परत वाढतील. महागडी गाडी, महागड्या हॉटेल्स, महागडे कपडे, महागडे शूज, ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये मी माझे पैसे खर्च करेल. गरज तीच असते, पण आपली लाईफस्टाईल चेंज होत राहतात. यालाच म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन. आता आपण रिअल लाईफ एक्झाम्पल बघूयात. 2 मित्र असतात, दोघांचेही पगार 50,000 असतात. पहिला मित्र 50,000 पगार झाल्यानंतर त्यातली 10% रक्कम आपल्या सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवतो, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि दुसरा मित्र जो आहे तो 50,000 पगार झाला त्याचा की त्याचा पूर्ण पगार खर्च करतो त्याच्या लाईफस्टाईलवर आणि इतर गोष्टींवर. आणि महिन्याच्या शेवटी तो पगाराची वाट बघत असतो, पुढच्या पगाराची वाट बघत असतो. तर मित्रांनो, दोघांचाही पगार सारखाच आहे. फरक एवढाच आहे की मनी हॅबिट्स दोघांच्या वेगवेगळ्या आहे. तर मित्रांनो, 2 वर्षानंतर दोन्ही मित्रांची फायनान्शियल कंडिशन सारखीच असेल का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण पहिल्या मित्राकडे इमर्जन्सी फंड आणि सेव्हिंग्ज इन्व्हेस्टमेंट असेल, तर दुसऱ्या मित्राकडे त्याची सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, इमर्जन्सी फंड हा काहीच नसेल. याचा अर्थ लाईफस्टाईल इन्फ्लेशन होण्याची कारणं काय आहेत? तर पगार आल्या आल्या खर्च करणे, इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग न करणे, किंवा लोकांसोबत तुलना करणे, सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होऊन आपण खर्च करणे, किंवा वेगवेगळ्या महागड्या हॉटेल्समध्ये किंवा जे आपल्याला गरज नसली त्या गोष्टींची आपण खरेदी करणे, आणि अनवॉन्टेड EMI वाढवणे. लाईफस्टाईल इन्फ्लेशन टाळण्यासाठी काही सवयी फॉलो करा तुम्ही. पगार आल्या आल्या त्यातला काही भाग बचतीसाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी काढून ठेवा. गरज असलेली वस्तू खरेदी करा. अनवॉन्टेड EMI टाळा. आपले आर्थिक ध्येय त्याची आठवण करा परत परत, आणि त्याच्यासाठी योग्य नियोजन करा. आणि आपलं उत्पन्न किंवा इन्कम वाढलं तर त्या हिशोबाने जीवनशैली आपली अपग्रेड करा. लक्षात ठेवा मित्रांनो, जास्त कमाई तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही, पण योग्य सवयी इन्व्हेस्टमेंटच्या, सेव्हिंगच्या, त्या तुम्हाला नक्कीच एक दिवस श्रीमंत बनवू शकतील. पैसे कमवणे महत्त्वाचे आहे, पण त्याहीपेक्षा ते टिकवणे आणि योग्य नियोजन करणे ते जास्त महत्त्वाचे आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून लाईफस्टाईल इन्फ्लेशन थांबवणार. चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण उद्या डे 2मध्ये एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, जो की आहे इमर्जन्सी फंड आपल्याला आर्थिक संकटात कसा कामात येतो ते. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.